नमस्कार. आज मार्केटमध्ये जी अचानक आणि जबरदस्त रिकव्हरी आली ना, त्याबद्दल आपण सीधा पॉइंटवर येऊन चर्चा करूया. आजची ही वाईल्ड मार्केट व्होलॅटिलिटी म्हणजे एकदम थरारक अनुभव होता. नक्की काय घडलं? चला फटाफट समजून घेऊया. सकाळचा माहोल पहा. ग्लोबल टेन्शन्स, वाढते क्रूड ऑइल प्राइसेस ह्या सगळ्यांमुळे एकदम वीक सेंटिमेंट होता. निफ्टी शार्पली खाली आला आणि सगळीकडे फक्त मॉर्निंग पॅनिक दिसत होता. पण त्यानंतर जी सडन स्ट्रॉंग रिकव्हरी आली ना, बॉस, तो कॉन्ट्रास्ट एकदम चकित करणारा होता. सकाळची निराशा आणि दुपारची ही शार्प उडी एकदम अनबिलिव्हेबल. तर मग आता सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की या मॅसिव्ह मार्केट टर्नअराउंडला नक्की ट्रिगर कशामुळे मिळाला? अचानक अशी दिशा कशी बदलली? हे लॉजिक समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. या जबरदस्त रिकव्हरीमागे 3 मुख्य फॅक्टर्स आहेत. पहिला म्हणजे शॉर्ट कव्हरिंग. सकाळी ट्रेडर्सनी हेवी शॉर्ट पोझिशन्स घेतल्या खऱ्या, पण मार्केटने बरोबर सपोर्ट होल्ड केला आणि त्यांना आपले शॉर्ट्स एक्झिट करावे लागले. दुसरा फॅक्टर हेवी वेट बाईंग. HDFC, रिलायन्स आणि ICICI सारख्या दिग्गज स्टॉक्समध्ये स्ट्रॉंग बाईंग आली. आणि तिसरं कारण म्हणजे टेक्निकल बाउन्स. मार्केट आधीच ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ होता, त्यामुळे ही शार्प उडी आली. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आज एक गोष्ट क्लिअर झाली. मॉर्निंग पॅनिक सेलिंग नक्की झाली, पण स्मार्ट मनी लोअर लेवल्सला बाईंग करत होता. म्हणजेच ज्यावेळी सामान्य गुंतवणूकदार घाबरून सेल करत होता, त्याचवेळी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी शांतपणे आतल्या आत खरेदी सुरू ठेवली होती. खेळ समजला? पण थांबा, इथे एक वॉर्निंग आहे आणि ती सिरियसली घेणं गरजेचं आहे. ही अजूनही एक कन्फर्म्ड बुलिश रॅली नाहीये. मार्केटमध्ये अजूनही वाईल्ड व्हॉलेटिलिटी आहे, म्हणजेच धोका कायम आहे. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंटला विसरून चालणार नाही. मग अशा व्होलेटाईल मार्केटमध्ये आपले पैसे सिक्युअर कसे ठेवायचे? SIP हा एक अतिशय लॉजिकल आणि सुरक्षित मार्ग आहे. म्युच्युअल फंड्समध्ये वेल्थ बिल्डिंग सुरू करायची असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर 8793 54 72 99 या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करता येईल. हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता सर्वात शेवटचा विचार. मार्केटची उद्याची दिशा काय असेल? हे पाहणं अतिशय उत्सुकतेचे ठरणार आहे. आपण तयार आहोत का?